पर्यावरण पर्यावरण पर्यावरण, सभी के जीवन की रेखा पर्यावरण। पर्यावरण पर्यावरण पर्यावरण, सभी के जीवन की रेखा पर्यावरण। स्वच्छ हवाएं, स्वच्छ फिजाएं देती है ये जीवन की राहें। स्वच्छ हवाएं, स्वच्छ फिजाएं देती है ये जीवन की राहें। पर्यावरण पर्यावरण। शिकणार आहोत आणि हा एकच कार्यक्रम नाही आहे, अजून आपल्याला एक 2-3 महिन्यातून आम्ही येत राहू. हा तलाव आहे. कोल्हापूर हे जवळजवळ 27 तळ्यांचं शहर होतं. कालाच्या ओघामध्ये 3 ते 4च तलाव शिल्लक होते. 90ला पोचलेले जुन्या लोकांची आम्ही ज्यावेळी मुलाखती घेतल्या त्यावेळी ते इथलं पाणी प्यायचे. हजारो कमळांनी हा तलाव भरलेला होता. तर आपण लोकसहभागातून आणि तुमच्या अभ्यासातून आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली या तलावाला परत ऊर्जित अवस्था द्यायची आहे. हां, तर आज आपला हा पहिला 20-20 मॅच होती. आज क्रिकेट आपण 4 खेळ खेळलो आणि त्याच्यातून बघा आता तुम्हीच सांगायचं आहे की एकातून आपण लोकसंख्येचा विस्फोट शिकलो, एकातून आपल्याला भक्ष्य आता गोष्ट काय निसर्गाकडे जाताना आपल्याला तिथले झाडं, प्राणी, पक्षी, कीटक, मग प्राणी सगळ्यांना माहीत असतात. तुम्ही नॅशनल जिओग्राफी वगैरे पण बघता. मग आता ह्याच्यामध्ये बघा, पांडा हा प्राणी जगामध्ये संकटग्रस्त आहे आणि तो फक्त चायनामध्येच आढळतो. तो चीनमध्ये, आणि तो बांबूची कोवळी पानं खातो. तो एकावेळी एकाच पिलाला जन्म देतो. हां, 40 वर्ष त्याचं लाईफ स्पॅन आहे. चित्ता आहे हा भारतामध्ये आता आणला. आपल्याकडे 1950-52ला तो नामशेष झाला होता. परत आपल्या भारतामध्ये आणला, त्यामुळे तो रिइंट्रोड्यूस केला. वाघ हा संकटग्रस्त आहे, आपल्या भारताचा प्राणी आहे. मग तुम्हाला त्या प्राण्याबद्दल माहिती जाणून घेणं, निसर्ग म्हणजे काय, तर आपण त्याच्याबद्दल कुतूहल किती आहे, आपल्याला किती पक्ष्यांची माहिती आहे, किती प्राण्यांची माहिती आहे. की तुम्ही मुले किती होता बघा, आपण 28 प्राणी एकंदर सगळे सांगू शकलो. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 500-550 मॅमल्स मेन आहेत, म्हणजे परत उंदीर वगैरे लहान सोडून. पण तुम्हाला आपण किती मला माहिती होतं की अरे तुम्ही 100च्या वर जाल, पण आपण जाऊ शकलो नाही. मग आपल्याला माहिती करून घेतली पाहिजे. तसंच हा खेळ तुम्ही पक्ष्यांच्या बाबतीत पण करू शकता, झाडांच्या बाबतीत करू शकता. म्हणजे तुम्हाला माहिती आता प्रत्येक जण आपापलं हे निवडून घ्या. तू काय आहेस? अन्न म्हणजे गवत. तू काय आहेस? निवारा. तू पाणी. तू वस्त्र. ओके, किती झाले? 4 झाले. ओके, तू आहेस हवा. लक्षात ठेवा, आपले कॅरेक्टर लक्षात ठेवा. तू काय आहेस? अन्न. हां, अन्न, निवारा, पाणी आणि हवा. ओके, अन्न, हां, अन्न, निवारा, वस्त्र, निवारा, हवा. मग तो हे होईल आहे की नाही. आणि कसं होईल, मग याच्यातून आपण काय शिकतो की प्राण्यांचं वर्गीकरण, पक्ष्यांचं वर्गीकरण, त्यांच्या तो शाकाहारी आहे की मांसाहारी आहे, त्याचं वृक्ष कोणतं आहे, त्याचा निश म्हणजे त्याचा अधिवास हॅबिटॅट कोणता आहे, हां, नंतर त्याला शत्रू कोणते आहेत. मग त्या पक्षाबद्दलची किंवा त्या प्राण्याबद्दलची माहिती आपण सगळ्यांना देता येईल. म्हणजे तो तुमचा एक एन्सायक्लोपीडिया, एका पक्षाची किंवा प्राण्याची किंवा त्या घटकाची पूर्ण माहिती तुम्हाला चांगली मिळून जाईल. म्हणजे नंतर मी स्वतः कोण आहे आणि माझा निसर्गामध्ये काय रोल आहे ह्याचा पण तुम्ही त्याच्याशी मेळ घालू शकता. ओके, तर सगळ्यांना ऑल द बेस्ट.